बदलापूरच्या पीडितेच्या कुटुंबानं काही गंभीर आरोप पोलिसांवर केलेत आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्यासोबत आहेत। गंभीर आरोप केलेत कुटुंबियांनी पोलिसांवर। हे बघ, पोलिसांवर आरोप आहेतच, कारण ज्या अर्थी 12 तास गुन्हा दाखल झाला नव्हता, शक्यतो पोलीस 2 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, फार झालं तर तास गुन्हा दाखल करायला लागत असतो। परंतु 12 तास एवढी सिव्हिअर घटना असून गुन्हा दाखल न होणं हे खरं सिरियस आहेच आणि याला काहीतरी बाजू आहे। मग त्या संस्थेची असू शकते बाजू, त्या संस्थेला संरक्षण देण्याचा मुद्दा असू शकतो, अशा पद्धतीनं काही पोलिसांचे हितसंबंध असू शकतात आणि या कारणाने या गोष्टी घडलेल्या आहेत। परंतु मी प्रत्यक्ष तिथे जाऊन आलेलो आहे, मुद्दाम होऊन आम्ही नातेवाईकांकडे गेलो नाही, कारण मग ते सगळ्यांना समोर बाहेर येत असतं ते होऊ नये त्याची खबरदारी आपण सगळ्यांनी घेतलीच पाहिजे। परंतु तिथे जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, महिला आमच्या भगिनी तिथे आहेत, आता जस्ट काल आणि आजही त्या भगिनींचे मला फोन आलेले, बाल हक्क आयोगासमोर त्यांच्या साक्षी झाल्या, परंतु अजूनही पोलीस अशा साक्ष देणाऱ्या, तपासाला मदत करणाऱ्यावर वेगळ्या पद्धतीनं तुमच्यावर सुद्धा गुन्हे दाखल केले जातील अशा प्रकारच्या धमक्या देतात। माझ्या कानावर जे आलंय ते मी आता नाव सांगत नाही कोणाला आल्या, परंतु ज्या NGOच्या काही महिला भगिनी बाल हक्क आयोगाला, राज्याच्या बाल हक्क आयोगाला, केंद्राच्या बाल हक्क आयोगाला सगळं स्टेटमेंट सगळ्या तपासात मदत करतात, यांना धमक्या येतात असं माझ्या कानावर तक्रार केलेली एका भगिनीने, की तुम्हाला सुद्धा उचललं जाईल, तुमच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल, तुमच्या पतीवर सुद्धा कारवाई केली जाईल, अशा प्रकारच्या धमक्या पोलिसांकडून येत आहेत। मी रीतसर सगळी माहिती घेतो, धमक्या देणाऱ्यालाही बघू आणि त्या भगिनीला संरक्षण देण्याची भूमिका आम्ही घेऊ। काय या सगळ्या संदर्भात पोलिसांवर कारवाई केली पाहिजे तुमचं म्हणणं आहे? मी तर म्हणतो पोलीस आयुक्तापासून तर तिथल्या PI पर्यंत यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। जबाबदार तुम्ही खालच्या कॉन्स्टेबलला धरू नका, छोटी कॉन्स्टेबल असेल, API असेल, PI असेल, ACP, DCP, CP यांची परवानगी घेऊनच बरेच अशा प्रकारचे गुन्हे दाखल करत असतात आणि याच्यात यांनी दिरंगाई केलेली आहे। मग त्या ठाण्याचे CP सुद्धा असतील, DCP असतील, ACP असतील आणि PI ही चैन आहे। या चैननी, कारण या ठिकाणी ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांचा जिल्हा ओळखला जातो तिथले त्यांचे इंटरेस्ट आहेत। ही संस्था असं म्हणतात एका राजकीय विचाराची आहे, मी त्या राजकीय विचाराला दोष देत नाही त्याला, परंतु एका राजकीय विचाराची आहे म्हणून तिला संरक्षण देण्याच्या हेतूनं अशा पद्धतीने झालं असावं असं एक शंका सगळ्यांच्या मनात आहे। या प्रकरणात पोलिसांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र SIT नेमावी या सगळ्या बिलकुल केली पाहिजे, कारण जे पोलीस त्यावेळेस पोलीस स्टेशनला होते, हे पीडित तिचे नातेवाईक ज्या पद्धतीनं त्यांच्यावर गेले, त्यांनी कशा पद्धतीनं वर्तणूक केली ही सगळी माहिती समोर आली पाहिजे। कारण मी म्हणत नाही की 12 तास पोलीस गुन्हा दाखल करायला लावतात, थोडी बहुत दिरंगाई होत असते एवढं नक्की, पण तो 12 तास अशा घटनेत तरी होत नाही। बाकी दुसऱ्या घटनेत 12 तास काय 24 तास होऊ शकतात, परंतु अशा घटनेत 12 तास पोलीस कधीच लावत नाही आणि या घटनेत 12 तास का लावले हा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे। धन्यवाद। हे होते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि पीडितेच्या कुटुंबाने जे गंभीर आरोप केलेले आहेत त्यावर पोलिसांची स्वतंत्र चौकशी केली पाहिजे, कारवाई केली पाहिजे। त्याचबरोबर काही सामाजिक संस्थांच्या ज्या कार्यकर्त्या आहेत त्यांना धमकावलं जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला। मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।